चला लगेचच मैदानामध्ये आमचे दोन पंच पाहतो. रवी शेलके 40+ क्रिकेटर ऑर्गनायझर मेंबर्स आहेत. त्यानंतर सत्यवान काकडे, सुनील तांडेल, शांडी पालकर यांची भूमिका अतिशय चांगली राहिलेली आहे. आणि मंगेश 2024-2025 जर विचार केला ना, प्रकाश जातातील स्पर्धा प्रवास मात्र लॉंग राहिलेला आहे. लंबा प्रवास ज्याला लॉंग ट्रॅव्हल्स म्हटलं जातं इंग्रजीमध्ये. सफर मात्र मोठा राहिला आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये सर्व समालोचक असतील, आपले पंच नेहमी अनेक स्पर्धेत एकत्रित बघायला मिळतात. तर सन्मान्य नितीन काकडे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावर आपण व्यासपीठावर तुमचंही स्वागत आहे. बघा निलेश शेलके तुम्हाला इन्व्हाइट करतात व्यासपीठावर. स्वागत आहे तुमचं. तर थँक्यू सो मच महागुरु. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो. मॅच पाहायला मिळेल तिथे एका साईडला अंशु 11 मिसाईल ग्रुप गावदेवी कोपरोली आणि त्या संघाला फाईट करत असताना ओडापण वहाल. टॉस जिंकलाय. खरं तर ओडापण वहाल टीमनं सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रोशन आणि त्याला साथ देत असताना अविनाश. रोशन पाटील सध्या ऑन स्ट्राईक गोलंदाज. या पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होताना पहिला बॉल निर्धाव फेकला. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पाहिलं ना तर ओडापण वहाल टीमचा गोलंदाज सुदेश सालुंके हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. पाठ्याने चेंडूचा संपर्क झाला जिथे बॅटची एज घेत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना कोपरोली टीमला फलंदाज रोशन पाटील मैदानातून बाहेर. षटक अगदी चांगली गोलंदाजी साकारतोय सुदेश सालुंके हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. इथे मात्र बागफुटीवरती पंच करण्याचा प्रयत्न जरूर होता. जोपर्यंत क्षेत्ररक्षक उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती पाहिली तर सिंगल धाव एकेरी धावेनं संघाचा वैयक्तिक हे अकाउंट ओपन केले. सध्या रोहित पाटील या फलंदाजानं स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज अविनाश. अविनाश हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक वरती. गोलंदाज सगळ्या सुदेश सालुंके. लेटकट खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. तेवढीच चांगली लेंथ लाईन अशी गोलंदाजी करत असताना मॅच मध्ये सुदेश सालुंके भरपूर चांगली गोलंदाजी. पहिलं षटक कसं पेकावना याचं प्रात्यक्षिक उदाहरण सध्या सुदेश सालुंकेने दिला. तेवढीच चांगली गोलंदाजी मॅच मध्ये. लेटकट खेळला. हा फटका चांगला. संपर्क देखील चांगला. पॉइंट मधून चेंडू डीपला निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. चौकाराला 4 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघाची धाव संख्या 5. फुलटॉस बॉल पुन्हा इनसाइड आउट.
त्या दिशेनं हा फटका. चेंडू चालला बाउंड्रीच्या बाहेर. सलग बाक टू बाक हा दुसरा चौकार फलंदाज अविनाशच्या पाठमधून. नऊ या आकड्यावरती सेकंड पॉवर प्ले षटक फेकत असताना गोलंदाज प्रवीण मुंबईकर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. समोर रोहित पाटील. स्लोवर बॉल चेंज द स्पेस केलं. गतीमध्ये परिवर्तन व्हॅरिएशन दाखवलं गोलंदाजच्या माध्यमातून. प्रवीणनं जिथे चेंडूला हलक्यातनं सन्मान दिला रोहित पाटीलनं आणि या बॉलवरती आले सिंगल. एकेरी दाब्यानं स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईकवरती पुन्हा एकदा अविनाश हा फलंदाज. ज्या फलंदाजच्या बॅटमधून मागील षटकामध्ये आपण 2 चौकार पाहिल्यात आणि तोच फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती अविनाश पाहतोय. आज ओपनर टीमचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज या पुन्हा एकदा प्रवीण मुंबईकर. प्रहार केलाय पटकाला जवाब बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये आलाय. अगदी स्ट्रेट डाईव्ह केलाय. हा तडाखा षटका 6. सागरद त्याच्या बॅटमधून आपण 2 षटकारांना हा षटकार 2 चौकारांना हा षटकार पाहिला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला तब्बल 16 या आकड्यावरती. 16 धावा धाव पुस्तकावरती. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहता खरं तर प्रवीण मुंबईकर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा अविनाश. लावडा पीस आली. LBW शिकार. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना कोपरी टीमला. ज्या फलंदाजानं चांगलं खेळ साकारलं अखेरकार त्याची विकेट घेतली प्रवीण मुंबईकरनं आणि दुसरा धक्का बॅटिंग करत असताना कोपरी टीमला.
तर दुसरा धक्का लागला. फलंदाज अविनाश मैदानातून बाहेर झालाय. संघाची धावसंख्या पहिली संघ 16 या आकड्यावरती. आता नितीन पाटील आणि रोहित पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण मुंबईकर गोलंदाज 4 मध्ये 7 खर्च केला. एक विकेट देखील प्रवीण मुंबईकरच्या अकाउंटमध्ये ॲड झाली. अविनाश ज्या फलंदाजानं चांगलं खेळ 2 चौकार 1 षटकार वैयक्तिक चांगले योगदान दिलं त्याची विकेट आता मैदानातून बाहेर झाली. समोर नितीन पाटील हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती. प्रहार करण्याचा प्रयत्न लावून द कार्पेटने केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल पाहायला मिळतं. एकेरी धाबेला प्राधान्य संघ 1 ने पुढे सरसावत असताना संघ 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचा अंतिम बॉल प्रवीण. लेंथ लाईन चांगली आहे. योग्य लाईन योग्य दिशा अशी ही गोलंदाजी पाहायला मिळाली. या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी आपण प्रवीणची पाहिली. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस 17 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना 80-11 मिसाईल ग्रुप गावदेवी कोपरोली. यानंतरची लढत असणार आहे आई गावदेवी शिवशंभो आदई यजमान संघ विरोधात वागेश्वर हरिग्राम. पहिला पुकार आहे दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांसाठी. नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावा. तर 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालं. 12 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पहिली संघ 17 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. सतरा धाबा धाव पुस्तकावरती. तिसरा षटक या बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. सुदेश सालुंके हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. समोर नितीन पाटील हा फलंदाज. पहिला बॉल आडवा बॅटने खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र चेंडूवांना बॅटचा संपर्क नाही आहे आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर 17 धाबा फलकावरती आल्यात. प्रहार मॅचमध्ये करावा लागेल कारण की एक चांगला टार्गेट सेट करायचं तर रोहित पाटील आणि नितीन पाटीलला शेवटपर्यंत खेळ साकारावा लागेल. पदतालिकेचा वापर तेवढ्या चाणक्यरित्या गोलंदाजी सुदेश सालुंके करते. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न नाना 2 धाबा बघता बघता कंप्लीट केला. 2 धाब्यांना संघ लेग पास मध्ये 2 धाबा जोडल्यासाठी संघ जाऊन पोहोचला. तब्बल 19 धाबा धाव पुस्तकावरती आहेत. षटक तिसरा मार्गस्थ सेकंड स्पेल सुदेश सालुंके हा गोलंदाज. यस लाईन पाहावी लागेल. ऑफस्टमच्या बाहेर बॉल. पंचांचा इशारा की इट इज वाईट. अवंतर धाव. अवंतर धाब्यानं संघ 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. षटक क्रमांक तिसरा मार्गाच्या धावगतीला मागे 2 षटकामध्ये थोडासा ब्रेक दिला. अवघ्या 12 मध्ये 17 आणि या षटकाचा विचार केला तर अवंतर 1 धाबानं लेग बॅट्समध्ये 2 धाबा टोटल तर 3 धाबा खर्च केले या ओव्हरमध्ये. सुदेश सालुंकेनं लेटकट खेळण्याचा प्रयत्न. लॉंग लेगला चेंडू निघून चला. नॉन स्टॉप 4 धाब्यांसाठी हा चौकार. चौकार आल्या. 4 धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 24 या आकड्यावरती. थोडीशी शांत सुरुवात तुम्हाला कोपरो टीमची पाहायला मिळतं. 2 विकेट रोशन पाडेची विकेट घेत. त्याच्यानंतर अविनाशनं चांगला खेळ साकारलं. त्याची विकेट देखील मैदानातून बाहेर गेल्यानंतर थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय. सध्या ओढा पण वाहाल अगेन्स्ट खेळणाऱ्या तर मात्र कोपरो संघावरती. नितीन पाटील आणि रोहित पाटील अनेक वर्ष भरपूर चांगला खेळ सातत्यानं आपण कोपरो टीमसाठी पाहिलं आणि तेच 2 धाकड खेळाडू अद्याप खेळपट्टीवरती आहेत आणि पूर्णपणे आशा आता कोपरो टीमची या 2 फलंदाजावरती असेल
त्या आशेला बन द्यावं लागेल. शेवटच्या षटकापर्यंत चांगला खेळ या दोन्ही फलंदाजांना साकारावं लागेल, तेव्हाच एक चांगलं टार्गेट सेट करेल बॅटिंग करत असताना कोपरोळी संघ. सुदेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. फुलटॉस बॉल नितीन पाटीलसाठी ऑन साईडला अलाउन द कार्पेटनं फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑन मध्ये उचलतील फेकतील अवघ्या सिंगल दाब्याला प्राधान्य. एकेरी दाब्यानं संघ जाऊन पोहोचला. 25-25 या आकड्यावरती रोहित पाटीलला शांत ठेवला. मैदानाच्या आतमध्ये शांत ठेवला नितीन पाटीलला. गोलंदाज घ्या पुन्हा एकदा सुदेश. आडव्या बाटनं खेळण्याचा निर्णय सातत्यानं घेतात दोन्ही फलंदाज. लाऊड अपील जरूर झाली, हाईट फॅक्टर पाहिला आणि त्याच्यानंतर पंचांचा इशारा आला की लेग पॅसमध्ये ही सिंगल धाव जोडली जाईल. एकेरी दाबेनं सध्या संघ 26 या आकड्यावरती एकेरी दुहेरी दाबेला प्राधान्य देत असताना सध्या प्रवास करतो मॅचमध्ये कोपरोळी संघ. नितीन पाटील आणि रोहित पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तेवढीच चांगली ताकदवर गोलंदाजी सुदेश साळुंखे. पदतालिकेचा वापर बॅक टू द बॉल आपल्याच फॉलोमध्ये फुटवाचा वापर केला जिथे चेंडूचे अडवणे त्यांना या बॉलवरती देखील सिंगल. अंतिम बॉलवरती आले सिंगल. अशा रीतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 27 या आकड्यावरती. अठरा चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 27 धाबा फलकावरती. 9च्या सरासरी धाबा सध्या जमा केल्यात. वागेश्वर हरिग्राम क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकी साठी संपर्क साधायचा आहे. आई गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. तर 4थं षटक बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. रोहित चिर्लेकर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. समोर नितीन पाटील एक ठाकड खेळाडू. अद्याप सध्या शांत ठेवलं, मात्र आता शांत बसून चालणार नाही. प्रहार करावा लागेल मॅचमध्ये कोपरो टीमला. पहिला बॉल लाईन पाहावी लागेल. सत्यवान काकडे सरांचा इशारा. इट इज द वाईट. अवांतर धाव सध्या जोडली जाईल. एकेरी धाब्यानं संघ 28 या आकड्यावरती 28 फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. रोहित समोर नितीन पाटील. अलाउन द कार्पेटनं फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला. हे करावं लागेल, सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट करावं लागेल, तेव्हाच एक चांगलं टार्गेट सेट करे कोपरो टीम. आणि 30 रणनीती आखले नितीन पाटील. रोहित पाटीलला मोठे फटके येत नाही. या सिंगल डब्बलला प्राधान्य सध्या देत असताना धावफलक हलत ठेवला नितीन पाटीलना. रोहित पाटीलला संघ जाऊन पोहोचला 30 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 मार्ग असता. रोहित हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. प्रहार करण्याचा प्रयत्न. पाठची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये. यष्टीरक्षकांना आपली कामगिरी बचावली जिथे. तिसरा धक्का कोपरी टीमला. फलंदाज नितीन पाटील मैदानातून बाहेर.
चौथं षटक मार्गी असतं. धाब्यांसाठी संघर्ष, धाब्यांसाठी शिरकाव मॅच मध्ये करावा लागतं. बॅटिंग करत असताना सध्या कोपरू टीमला 3 विकेट गमवत थोडासा प्रेशर टाकला. गोलंदाजी करत असताना ओढा पण वहाल टीमनं. पुढचा बॉल वेगवान बॉल होता. बॅक टू द बॉलर, आपल्याच बॉलरमध्ये अडवणे आणि इथे हा डॉट चेंडू आहे. जेवढे डॉट चेंडू येतील तेवढा तुमच्या मनामध्ये जो टार्गेट घेऊन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरलो होतं ना, त्या टार्गेटपर्यंत तुम्ही पोहोचणार नाही. घ्या लो स्कोर सध्या पलकावरती तुम्हाला पाहायला मिळतं. संघ 30 आकड्यावरती चौथं षटक मार्गी असतं. प्रहार बाच मध्ये करावा लागेल. अभिनय तर कभी नाही. इथून तुम्हाला अटॅकिंग मोड आजमावा लागेल. तो प्रयत्न पप्पू पाडवी करतो. यस लाईन खराब, पंचानं दंडित घोषित केला. इट इज अ वाईट अवंतर धाव. संघ 1 पुढे सरसावत असताना संघाची धाव संख्या पाहिली ना, संघ जाऊन पोहोचला 31 आकड्यावरती. सध्या बॅटिंग करत असताना कोपरोली 3 विकेट गमावल्यात. सध्या पप्पू पाडवी हा फलंदाज इन ॲक्शन मध्ये नॉन स्ट्राईक एंड वरती. रोहित पाटील हा फलंदाज. इथे मात्र सिंगल पाहायला मिळतं. लेग बायस मध्ये 1 धाव स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज पुन्हा एकदा रोहित पाटील हा फलंदाज. आता मोठे फटके मारावे लागतील, कारण की जर रोहित पाटील वरती पूर्णपणे अपेक्षा धरून बसताना त्या अपेक्षावरती भरणं द्यावं लागेल. रोहितचा बिच्छा केला. 5 बॉल पेस केला, 3 धाबा. मोठे फटके अद्याप रोहितच्या बॅटमधून आले नाही. मात्र मागे काय केलं ते विसरावं लागेल. आता इथून पुढे काय करायचं ना, हे मनामध्ये ठसावं लागेल. तोच प्रयत्न करत असताना बॅटची एज, फलंदाज बाद. धक्का लागल्या. चौथा बॅटिंग करत असताना कोपरू टीमला फलंदाज रोहित पाटील. बॅक टू द पवेलियन. गावदेवी वॉटर सप्लायचे ओनर्स आहेत, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आणि रविदादा पाटील नवीन पनवेल शिवसेना विभाग प्रमुख, मानगरचे रहिवासी आणि एक दिलदार व्यक्तिमत्व, त्यांच्या वतीने आमच्या समालोचन ग्रुपसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे. रविदादा मनपूर्वक तुमचं आमच्या समालोचन ग्रुपच्या वतीने स्वागत आहे. तर षटकार आलाय 6 धाब्यानं. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 38 या आकड्यावरती. हाईट फॅक्टरसाठी रेफरी घेतला. चला कोणी रिव्ह्यू घेतला अंपायर्स? बॅटिंग टीम रिव्ह्यू. ऑफिशियल आमचे तिसरे अंपायर्स सुनील तांडे सर पैलवली यांच्या माध्यमातून पूर्णपणे पाहणीवृत्ती केली जाईल आणि योग्य तो निर्णय नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. पहिलाच बॉलवरती हा धमाका पाहायला मिळाला, जिथे संघ थोडंसं अडचणीखाली सापडला होता आणि अशा स्थितीमध्ये मोठ्या पटक्यांची गरज होती आणि तोच पटका आल्याला फलंदाज मंगेश ठाकूरच्या बॅटमधून पाहिला. थोडंसं बॅट्समन रिव्ह्यू घेतलं. खरं तर हाईट फॅक्टरसाठी हा रेफर बॅट्समन टीमने बॅटिंग टीमने घेतला. त्याच्यामुळे ऑन स्क्रीनवरती टेक्निशियन टीम पूर्णपणे पाहणार होती आणि त्याच्यानंतर आमचे ऑफिशियल तिसरे अंपायर्स सुनील तांडे सर बेलवली यांच्या माध्यमातून पाहिलं जातं. यस नो बॉल. याचा आता बेनिफिट मिळेल सध्या कोपरू टीमला. 7 धावाला 7 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघ 39 या आकड्यावरती. इथे हरिग्राम ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अरुण पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. अरुण शेट्टी हवा आपण व्यासपीठावर मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. प्रीटचा बॉल समोर मंगेश ठाकूर ज्याच्या बॅटमध्ये आपण षटकार पाहिला. मागील आपण पाहिलं तर पूर्णपणे मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवला आणि त्याच्यानंतर मंगेश ठाकूरच्या बॅटमधून हा षटकार पाहिला. प्रीटचा बॉल आहे. गोलंदाज रोहित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक होती तयार. समोर फलंदाज पाहिला मंगेश ठाकूर. अंतिम बॉल वरती प्रहार करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून हा बॉल दूर डिलिव्हर केला, जिथे अंतिम बॉल निर्धाव आलाय. 4 षटकांचा केस समाप्त. 4 ओव्हरमध्ये संघ जाऊन पोहोचला 39
39 या आकड्यावरती. वागेश्वर हरिग्राम क्रिकेट संघाचे संघनायक रोहित घरात. रोहित याच्या लगेचच नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला आई गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई. आदई म्हटलं तर आमची यजमान टीम आहे की या टीमच्या माध्यमातून डे नाईट फॉर्मॅट क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. बालू शेलकेला पाहतो संघनायक. एका बाजूला रोहित घरात आणि नाणेफेक करण्यासाठी आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी निलेश शेलके जिम्नॅशी यांच्या शुभास्ते नाणेफेक इथे संपन्न होणार आहे. तर शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅक वरती अधीर भगत हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर फलंदाज पाहिलं तर पप्पू पाडवी हा फलंदाज. प्रहार करावा लागेल. स्वागतच्या षटकामध्ये किमान 2 तरी मोठे फटके हवेत. बॅटिंग करत असताना कोपरो टीमला सिंगलला प्राधान्य. पहिल्या बॉलवरती संघ 40 या आकड्यावरती. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किमान 15 धाबा तरी बनवायला लागते बॅटिंग करत असताना कोपरो टीमला. समोर फलंदाज पाहिला मंगेश ठाकूर. ज्या फलंदाजच्या बॅटमध्ये आपण षटकार पाहिलं तोच फलंदाज इन ऍक्शन मध्ये. प्रहार केला पटकाला जवाब. क्षेत्ररक्षक आहेत फलतील दर्शक. चेंडू चाललाय बाउंड्रीलाईनच्या पायऱ्यात. दुसरा तडाखा दिला फलंदाज मंगेश ठाकूरनं टोकला षटकार. संकटमोचक केली साकारता. संघ अडचणी खाली सापडला आणि त्याच्यानंतर भरपूर चांगला खेळ. मंगेश ठाकूरचा पाला मिळतं. चेंडूचं लाईन मेरिट पाहून फटके एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न सध्या मंगेश ठाकूरच्या माध्यमातून. या बॉलवरती दाबाला 2-2च्या मदतीनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पहिली ना संघ जाऊन पोहोचला 48 या आकड्यावरती. सन्माननीय हरिग्राम ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अरुण शेठ पाटील त्यांच्या सहकार्यांचं आगमन झालेलं आहे. मनप्रभक मनोज घोडिंदे मनप्रभक तुमचे स्वागत आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 48 धावा धाव पुस्तकावरती. मंगेश ठाकूर 4 मध्ये 14 धावांचे योगदान. महत्वपूर्ण योगदान सध्या कोपरो टीम साठी देत असताना ज्या खरं तर आपण पाहिलं तर सलामवीर फलंदाज पूर्णपणे ठास झाला. त्याच्यानंतर टीमची जबाबदारी मंगेश ठाकूरनं आपल्या खांद्यावरती घेतली. इथे सिंगल पाहायला मिळतं. एकेरी धावेला प्राधान्य. संघ 49 या आकड्यावरती. आता शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 4 मध्ये 10 अधीर भगतनं खर्च केला. शेवटच्या 2 मध्ये किती खर्च करेल आणि किती धावांचं लक्ष घेऊन सेकंड 17 मध्ये उतरेल ओडापण वहाल टीम. चला शेकोटी लावल्या. प्रेक्षक वर्गाला मी विनंती करेन की आपण ती विजवा. अन्यथा आमचे आयोजक कमिटी तुमच्यापर्यंत पोहोचेल याच्याकडे लक्ष द्या. शेकोटी लावणारे प्रेक्षक आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया मी विनंती करेन की आपण ती शेकोटी विजवा. अन्यथा आमचे आयोजक कमिटी टीम तुमच्यापर्यंत पोहोचेल याच्याकडे लक्ष द्या आणि सक्त कारवाई तुमच्यापर्यंत केली जाईल. पुढचा बॉल गोलंदाज तयार अधीर. प्रहार केला मंगेश ठाकूर. चांगला खेळ साकत. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक साच पाडले. सिंगल कंप्लीट. दुसरा धाव. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथे मात्र 3 धावा या बॉलवरती कंप्लीट होतील. 3 धावेनं पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 53 या आकड्यावरती कोपरे संघ सेकंड 17 मध्ये लक्ष 54 धावांचा प्रवास करायचा ओडापण वहाल टीमला. 6वी आपदा कॉम्बा करत टॉस बॉक्स मध्ये जॉईन होतील आमचे महागुरु. थँक्स. मंगेश इथे नाणेफेक केली जात आहे. एका बाजूला आई गावदेवी शिवशंभो आदई विपक्ष वागेश्वर हरिग्राम निलेश शेलके यांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न होत आहे. हरिग्राम डिसाईड करा. डिसाईड हा क्षेत्ररक्षकांकडनं पसंत केलेला आहे. शुभम यांची आम्ही खऱ्या अर्थाने प्रतिक्रिया जाणून घेणार होतो. घरच्या मैदानावर खेळतात. चला तत्परी मान्यवरांचा येतोची सन्मान इथे केला जाईल.
चला अरुण शेठ पाटील या. अरुण शेठ पाटील माजी सरपंच हरिग्राम यांचा यथोचित सन्मान गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केले जात आहे. सन्मान्य निलेश शेठ शेळके यांच्या शुभ हस्ते अरुणदादा पाटील माजी सरपंच हरिग्राम यांचं इथे वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे. सन्माननीय हरिदादा शेळके माजी सरपंच आदई. हरे शेळके या. आपला यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. हरे शेळके या. आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल. घोडिंदी इथे आलेले आहेत. तुमचे स्वागत आहे. हरिदादा या. लगेचच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. बघा जास्त उशीर करू नका. क्षेत्ररक्षण करणारा संघ कोपरीला बघा. यू अरेंज युअर फिल्डर्स ॲज सून ॲज पॉसिबल. इथे सन्मानी एकेकाली ज्यांच्या सौभाग्यवतीनं गुरु ग्रामपंचायत आदईच्या सरपंच होण्याचं भाग्य लाभलं ते आमचे परममित्र हरिदादा शेळके यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन निलेश शेठ शेळके यांच्या शुभास्ते सन्मानित केला जात आहे. किशोर भंडारी. किशोर या. आपला सन्मानित केला जाईल. किशोर भंडारी म्हटलं ना तर क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आणि त्यांचा यथोचित सन्मानित केला जाईल. चला किशोर भंडारी यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. आणि इथे आपण पाहतो या स्पर्धेसाठी निश्चित स्वरूपात अरुण शेठ पाटील माजी सरपंच हरिग्राम यांच्या वतीने इथे 1500 रुपयाचं आर्थिक सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. रोशन मोरे आणि मिथुन भोपी यांच्या वतीने अंशो मिसाईल 11 गावदेवी कोपरोली क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. अरुणदादा निश्चित स्वरूपात अरुणदादा पाटील मनपूर्वक तुमचा आम्ही आभार इथे व्यक्त करू. या स्पर्धेसाठी तुमच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे योगदान प्राप्त झालेलं आहे. चला क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. निश्चित स्वरूपात आज या स्पर्धेचा पहिला दिवस सामने जरा उशिरा सुरू झाले आणि उद्याच्या लढती मात्र परफेक्टली वेळेवर इथे खऱ्या अर्थाने खेळवले जाणार आहेत. पहिली लढत परफेक्ट 4 वाजता पहिला सामना खेळवला जाईल. तर थँक्यू सो मच. सेकंड सत्रामध्ये लक्ष पार करायचं आहे. 54 धाब्यांचा प्रवास मॅचमध्ये ओडापण वहाल टीम समोर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. फलंदाज प्रदीप मुंबईकर यांना बिपिन पावशे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 54 धाब्यांचा प्रवास मॅचमध्ये सुखरूप राहील की या प्रवासामध्ये अडचणी निर्माण करेल गावदेवी कोपरे संघ हे पाहणं गरजेचं. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रोहित पाटील एक अष्टपैलू खेळाडू सातत्यानं अनेक वेळा फलंदाजी किंवा अथवा गोलंदाजी भरपूर चांगली साकारली गावदेवी कोपरी टीमसाठी आणि तोच अष्टपैलू खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅकवरती रोहित पाटील. 30 बॉल 54 धाब्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये पार करायचा. ओढा पण वहाल टीमला खरं तर प्रदीप मुंबईकरसाठी कॅश प्राईज देखील सलग 2 बॉल 2 षटक्या टोकल्या तर करण जोशी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पहिलाच बॉल अक्रॉस पार्टनं खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. पहिल्या बॉलवरती लेग पॅसमध्ये ही सिंगल धाव मिळाल्या. टीमचं अकाउंट ओपन झालं सध्या एका धावेनं. स्ट्राईक रुटर झाली. स्ट्राईकवरती बिपिन पावशे हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती. बिपिन पावशांना फलंदाज प्रदीप मुंबईकर ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 30 बॉल 54 धाब्यांचं लक्ष
मनामध्ये सेट करून त्याच्या विपरीत फाईट मॅचमध्ये करावे लागेल. स्ट्राईकवरती फलंदाज बिपिन पावशे हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आला. सेकंड बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. रोहित पाटील लाईन खराब पंचांचा इशारा 80चा वाईट. अवांतर धाव सध्या खर्च केल्या मॅचमध्ये रोहित पाटीलला. एकेरी धावेनं संघ 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. बॅटिंग करत असताना ओडापोन वहाल टीम. पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा बिपिन पावशे. लो पुलटास बॉल टॅपिंग क्रिकेट झालं. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील अवघ्या सिंगलला प्राधान्य. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी साकारतोय रोहित पाटील. पहिलं षटक महत्त्वाचं षटक असतं ज्या षटकामध्ये सर्कलच्या बाहेर तुम्हाला अवघ्या 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळताना त्याच्या औचित्य देखील चांगली गोलंदाजी करावी लागतात आणि तोच प्रयत्न करीत असताना मॅचमध्ये रोहित पाटील. पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा प्रदीप मुंबईकर. थोडासा क्लासिकल फटका फक्त ड्राईव्ह केला दिशा दिली कबरमध्ये हा फटका एक्झिक्यूट केला. जिथे 4 फलंदाज प्रदीप मुंबईकरच्या बॅटमधून पहिला चौकार. आलाय फलंदाज प्रदीपच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 6 या आकड्यावरती. 7 धावा. यस अक्रॉस बॅटनं फटका चांगला. चेंडू चाललाय बॉर्डरलाईनच्या बाहेर. हा दुसरा चौकार प्रदीप मुंबईकरच्या बॅटमधून. तर संघ 11 या आकड्यावरती. सुरुवात चांगली आहे. प्रदीप चांगला खेळ साकारतोय. गोलंदाज रोहित पाटील. पुन्हा एकदा फटका हा देखील चांगला पाहायला मिळतं. बाकवास कबरलेला चेंडू फरार होईल. 4 धावेसाठी सलगचा 3रा चौकार फलंदाज प्रदीप मुंबईकरच्या बॅटमधून. हार्दिक स्वागत करतो. खरं तर अदई गावचे सर्व ग्रामस्थ ज्येष्ठ वरिष्ठांना प्रतिष्ठित नागरिक आपण आला असाल तर या व्यासपीठावरती अदई गावाच्या मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतं. आज या स्पर्धेचा पहिला दिवस रात्र आपण एन्जॉय करतो जिथे मॅच पाहायला मिळेल. एका साईडला अंशू 11 मिसाईल ग्रुप गावदेवी कोपरोली आणि त्याला फाईट करतो मॅचमध्ये ओडापोन वहाल. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 15. स्टार्ट भरपूर चांगला प्रदीप मुंबईकरनं चांगली फलंदाजी साकारल्या. सलग 3 बॉल 3 चौकार आपण प्रदीपच्या बॅटमधून. समोर बिपिन अगदी ब्रह्मास्त्राचा वापर केला. या लेंथ लाईनवरती गोलंदाजी करावी लागेल जर मॅचमध्ये कमबॅक करायचं ना कोपरो टीमला. तर अशी गोलंदाजी सातत्यानं प्रत्येक गोलंदाजाला 100% योगदान 100% कमिटमेंट मॅचमध्ये द्यावे लागेल. तेव्हाच आज सामना जिंकू शकतो होतो मात्र कोपरोली संघ. सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मंगेश ठाकूर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. वेगवान बॉल बॅक टू द बॉलर. रनआउटची संधी. यस फलंदाज बाद रनआउटचा शिकार. हा पहिला धक्का ओडापोन वहाल टीमला. फलंदाज मैदानातून बाहेर झाला. बिपिन पावशे बॅक टू द पवेलियन.
मंगेश ठाकूर हा गोलंदाजी करतो बघा. आणि संघनायक असेल, सिनियर क्रिकेटर आहे आमचे परममित्र, नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर 1-2 रोशन शेठ पाटील. रोशन पाटीलला खऱ्या अर्थाने मंगेशला तुम्ही फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावर बढती देणं गरजेचं आहे. त्याच्याकडे उपयुक्त आहे, चांगले फटकं मोठे फटके मारू शकतो, क्षमता आहे आणि एक चांगला अष्टपैलू क्रिकेटर. ओ टू कॉमेंट्री बॉक्स मंगेश पाटील. तर संघाची धावसंख्या पहिली संघ 15 या आकड्यावरती 5 सेकंद षटकामध्ये चांगलं कमबॅक करून देतोय सध्या कोपरू टीमसाठी गोलंदाज मंगेश ठाकूर. फलंदाजी देखील भरपूर चांगली साकारली जिथे संघ थोडासा महागुरू अडचणीखाली सापडला होता ना, तिथून धावेसाठी संघर्ष करत होताना अशा स्थितीमध्ये येऊन चांगला खेळ साकारल्याने एक चांगल्या टार्गेटवरती नेऊन ठेवला कोपरू टीमला. आणि त्याच्यानंतर तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या मंगेश ठाकूरची मॅचमध्ये पाहायला मिळतं. समोर फलंदाज प्रदीप मुंबईकर. स्ट्राइक एंड वरती लेंथ लाईन चांगली अचूक टप्प्यावरती अगदी भेदक मारा इतकी चांगली गोलंदाजी मंगेश ठाकूरची पाहायला मिळतं. सलगचा तिसरा बॉल निर्धाव फेकला, कमबॅक भरपूर चांगला दिला मॅच मध्ये गाबदेवी कोपरू टीमला. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये महागुरू विचार केला ना 15 धावा आल्या आणि त्याच्यानंतर कमबॅक कसे करावं ना याचं जिवंत उदाहरण दिलं मंगेश ठाकूरनं. मागे 3 बॉल निर्धाव आणि 1 फलंदाज रनआउटचा शिकार झाला. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर बॉल, पंचांचा इशारा, 80चा वाईट. अवंत धाव जोडली जाईल. अवंत धाबेनं धावफलक पुढे सरसावल्या. संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला तब्बल 16 या आकड्यावरती. 16 धाबा फलकावरती मागील 3 बॉलवरती चांगली लेंथ लाईन पाहिली. आता थोडासा लाईन मधून भटकला गोलंदाज मंगेश ठाकूर. समोर फलंदाज पाहिला, ज्या फलंदाजच्या बॅटमधून 3 चौकार पाहिला तोच फलंदाज प्रदीप मुंबईकर. त्या दिशेने रिप्ले ऍक्शन फटका, पाकवास कबलेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. जोपर्यंत उत्साहातील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती धाबाला 2-2च्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला 18 या आकड्यावरती. सध्या बॅटिंग करत असताना ओडापण वहाल टीम. एक फलंदाज रनआउटचा शिकार झाला. त्याच्यानंतर भरपूर चांगला कमबॅक करून दिला मॅचमध्ये मंगेश ठाकूरनं. मागील विचार केला 4 बॉल मंगेश ठाकूरने फेकल्या, ज्याच्यामध्ये धाबा खर्च केला त्या मात्र 2. काय गोलंदाजी, फिल्डिंगची रचना चेंज करण्याचा प्रयत्न, विकेटसाठी झालं, विकेटसाठी कट रचावा लागेल आणि तोच प्रयत्न करीत असताना मॅचमध्ये गावदेवी कोपरू टीम अगदी चांगली गोलंदाजी साकारतं. मंगेश ठाकूरचं कौतुक करावं लागेल. अष्टपैलूची कामगिरी मॅचमध्ये सध्या साकारल्या. समोर फलंदाज प्रदीप. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सेट होती. रिदम थोडासा चुकला मंगेश ठाकूरचं. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सेट होतील मंगेश ठाकूर. 20 मध्ये 36 धावांची गरज. अद्यापिक बॅटिंग करत असताना ओडापण वहाल टीमला. पुढचा बॉल वेगळ्या शैलीनं खेळण्याचा प्रयत्न, अगदी चांगली गोलंदाजी, योग्य लाईन, योग्य दिशा, अशी गोलंदाजी आपण सध्या मंगेश ठाकूरची पाहायला मिळताना. हा देखील डॉट चेंडू फेकला. भरपूर चेंडू या ओव्हरमध्ये डॉट फेकल्या. तब्बल विचार केला तर 4 बॉल निर्धाव फेकल्यात मंगेश ठाकूरनं. कमालीचा षटक राहिल्या मॅचमध्ये कोपरू टीमसाठी. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 18 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम बाला सेकंड पॉवर प्लेच षटक फेकत असताना गोलंदाज मंगेश. इथे लाईन पाहावी लागेल. लेग स्टंपच्या बाहेर पंचांचा इशारा, 80चा वाईट. अवंत धाव संघ 19 या आकड्यावरती. समोर पुन्हा एकदा फलंदाज प्रदीप मुंबईकर हा फलंदाज. ज्या फलंदाजांना पहिल्या ओव्हरमध्ये सलग 3 बॉल 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहिलं आणि त्याच फलंदाजाला सध्या मॅचमध्ये शांत ठेवलं आहे गोलंदाज मंगेश ठाकूरनं. पुढचा बॉल वारंवार थोडंसं रिदम, ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी करत असता त्यावेळी तुमचं फुटवर्क, तुमचं रनअप खूप महत्त्वाचं असतं आणि ते जर योग्य असेल तर तुम्ही सक्षमरित्या गोलंदाजी करू शकता. आणि पुन्हा एकदा सेट होतील मंगेश ठाकूर. समोर फलंदाज प्रदीप मुंबईकर. शेवटचा अंतिम बॉल, अंतिम बॉलवरती केला प्रहार, मोहर लावली 6 धाब्यांची ठोकल्या.
प्रदीप मुंबईकरना षटकार. समाप्त झाला 12 चेंडूच्या अखेरीस. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ 25 या आकड्यावरती. आता समीकरण पाहिलं ना तर येणारे बॉल शिल्लक आहेत 18 आणि 18 मध्ये 29 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे, मात्र मॅच मध्ये विकेट घ्यावं लागतील कोपरो टीमला. सामना वाचवायचा असेल तर, सामना जिंकायचा असेल तर. समोर फलंदाज पाहिलं आकाश करत हा फलंदाज स्ट्राइक एंड वरती. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. सेकंड स्पेल रोहित पाटील हा गोलंदाज. पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता. सिंगल कंप्लीट. दुसरे धाब्यासाठी प्रयत्न केला. दूरवरनं क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत संधी होती या बॉलवरती. धावा कंप्लीट केला 2. प्रत्येक धाव महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी संघर्ष, शिरकाव, घाम घालतोय सध्या ओडाफोन वहाल टीम. कारण की सामना जिंकायचं स्वप्न पाहून मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि तो स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनतीचे पराकष्ट मॅचमध्ये करत असताना ओडाफोन वहाल. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. 2 धाब्यानं संघ 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. सेकंड स्पेल विकेट घ्याव्या लागतील, कारण की मॅच कोपरू संघ जर वाचवायचे असेल तर तुम्हाला विकेट डॉट चेंडू हा कारनामा मॅचमध्ये करावा लागेल. तोच करत असताना रोहित पाटील अगदी वेगवान बॉल पाहिला. गुडला स्पॉटवरून चेंडू टेक ऑफ केला. उचली भरपूर चांगली प्राप्त झाली आणि त्याचा बेनापीट रोहित पाटीलला आलाय डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर 27 धावा. समीकरण पाहिलं 16 मध्ये 27 धावांची गरज. अर्धा प्रवास गाठला, अजून अर्धा प्रवास मॅच मध्ये करायचा. इथे मात्र हा देखील डॉट चेंडू मॅच मध्ये शिरकाव करतोय सध्या. गोलंदाजी करत असताना कोपरोली संघ सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला. समीकरण पाहिलं 15 मध्ये 27 धावांची गरज. संघर्ष करावा लागेल मॅच मध्ये कोपरोली टीमला. 15 मध्ये 27 वाचवायचे तर 3 षटक अगदी चांगल्या रीतीनं फेकायला लागतील. तिन्ही गोलंदाजांना बहुमूल्य योगदान मॅच मध्ये द्यावं लागेल. हा देखील निर्धाव चेंडू. कमालीचा षटक घ्या. टर्लिंग पायी षटक फेकलं जाईल का? तो मात्र कोपरोली टीमच्या माध्यमातून रोहित पाडीचा हा षटक निर्णायक राहील का? 4 षटकामध्ये मॅच मध्ये पलटवार करे कोपरोली टीम. समीकरण बदललं. आता बॉल शिल्लक 14 मध्ये 27 धावांची गरज. जसे डॉट चेंडू येतील ना तसा प्रेशर क्रिएट केला जाईल. बॅटिंग करत असताना सध्या ओडाफोन वहाल संघावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये. उचलतील, फेकतील, सिंगल कंप्लीट. दुसरे धाब्यासाठी प्रयत्न. थ्रो थोडीशी अचूक राहिली, त्याच्या कारणास्तव इथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न पोसेल आणि यस फलंदाज बाद. दाबाला त्या मात्र 2 धाब्याच्या मदतीनं संघ 29 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं तर येणारे आता बॉल शिल्लक 13 आणि 13 मध्ये करायच्यात अद्याप 25 धावा. मॅच मध्ये पलटवार केला कोपरो टीमनं. चांगली गोलंदाजी. हा षटक भरपूर निर्णायक राहिला. रोहित पाटीलचा 4 षटकामध्ये भरपूर चांगलं कमबॅक केलं तर मात्र कोपरो टीमनं.
येणारे 13 बॉल आणि 25 धावांची गरज. नवीन फलंदाज सुदेश सालुंके हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सुदेश सालुंक्यांना प्रदीप मुंबईकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रदीपचा विचार केला 9 मध्ये 20 धावांचे योगदान दिला, मात्र आता येणारे 13 मध्ये 25 धावांची गरज. चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना मॅचमध्ये रोहित पाटील आणि ज्यावेळी तुम्ही स्वतःला मैदानावरती सिद्ध करत असताना त्यावेळी तेव्हा तुम्हाला प्रेक्षक प्रसिद्धी देत असतात. त्याच्यामुळे मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करतोय गोलंदाज रोहित पाटील. तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या रोहित पाटीलची. येणारे 13 बॉल 25 धावांची गरज. सुदेश सालुंके हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला 4थ्या क्रमांकासाठी. शेवटचा अंतिम बॉल आडव्या पाटणा. फटका चांगला होता, मात्र हार्ड लक. सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथे मात्र धावाल्यात या बॉलवरती अवघ्या 2-3 षटकांचं खेळ समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 31. 31 या आकड्यावरती समीकरण पाहिलं ना. येणारे 12 बॉल आणि गरज 23 धाब्यांची. तेवीस धावा. कोणता संघ सामना जिंकेल? नितीन पाटील एक अष्टपैलू खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती. समोर फलंदाज पहिलं स्ट्राइक एंडवरती. फलंदाज तुम्ही पाहता सुदेश सालुंके. पहिला बॉल लाईन पाहावी लागेल. अतिरिक्त धावा कर्दनकर राहतील मॅच मध्ये कोपरो टीम साठी, कारण की 12 मध्ये 23 धावा वाचवायच्यात ना, तर तुमची लेंथ लाईन चांगली होणं महत्वाचे आहे. जर जेवढा तुम्ही एक्स्ट्रा धावा खर्च कराल ना, तेवढं आव्हान सोपं होऊन जाईल बॅटिंग करत असताना ओडाफोन वहाल टीम साठी. 12 मध्ये 22 ची गरज. पहिला बॉल अलाउन द कार्पेट डीप मिड विकेट. क्षेत्ररक्षक आहे थोडंसं पम्बलिंग. लेझी क्रिकेट दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न आणि तो प्रयत्न सक्सेस झालाय. जिथे रनआउटचा शिकार धक्का लागलाय. तिसरा बॅटिंग करत असताना ओडाफोन वहाल टीमला महत्वपूर्ण विकेट. फलंदाज मैदानातून बाहेर होईल प्रदीप मुंबईकर. माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं. कोण कोण नाचणार? तू पण उठ. आता सगळेच उठा. तर समीकरण पाहिले या बॉलवरती धावाला ते मात्र एकदा वाले संघ जाऊन पोहोचला डबल तिरी 33 या आकड्यावरती. येणारे 11 बॉल 21 धावांची गरज. मॅच मध्ये फाईट भरपूर चांगली देतोय सध्या गावदेवी कोपरो टीम. चांगली गोलंदाजी साखरतोय नितीन पाटील. पहिला बॉल थोडंसं लाईन मधून भटकला आणि त्याच्यानंतर अगदी चांगल्या लेंथ लाईन वरती गोलंदाजी पाहायला मिळतं. 11 बॉल 21 धावा. ओ वेगवान बॉल. भन्नाट वेग पाहिला, तेवढीच चांगली लेंथ पाहिली, लाईन पाहिली आणि अगदी फलंदाजाला चकवा दिलाय.
जिथे हा डॉट चेंडू मॅच मध्ये प्रेशर क्रिएट करेल बॅटिंग करत असताना ओढा पण वाहा संघावरती, कारण की प्रत्येक बॉलमध्ये धाव बनवायला लागेल आणि अशा स्थितीमध्ये केले डॉट चेंडू मॅच मध्ये भरपूर काही सांगून जातील. लाईन पाहावी लागेल. यस, व्हाईट बॉल. अतिरिक्त ही दुसरी धाव खर्च केली या षटकामध्ये नितीन पाटीलला. संघ जाऊन पोहोचला तब्बल 34 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं, येणारे 10 बॉल 20 धाब्यांची गरज. चला शेकोटी कोणी पेटू नका, सर्वांना विनंती करेन प्रेक्षक वर्ग. 10 बॉल 20. स्लोबर बॉल फुलटॉस होता, लाईन पिक केली, त्याच्यानंतर तडाखा दिला मॅच मध्ये. मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा होत होती ना, अखेरकार तो फटका आला फलंदाज सुदेश सालुंकेच्या बॅट मधून. षटकार नऊ मध्ये 14. आला ऑन द कार्पेट ऑफ साइडला खेळला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंपेअर दुसऱ्या धाब्यासाठी धाडस पाण्यास नाही. एकच धाब्यानं समाधान, एका धाब्यानं संघ 41 या आकड्यावरती. आता येणारे 8 बॉल 13 धाब्यांची गरज. मॅच मध्ये संघर्ष दोन्ही टीम भरपूर चांगलं करतात, मात्र कोणत्या संघाचा इथे मात्र मॅच कोणता संघ जिंकेल हे पाहणं तेवढंच गरजेचं. नितीन पाटील ज्याच्यावरती विश्वास ठेवला आणि त्या विश्वासावरती अगदी ठाम गोलंदाजी करावी लागेल. हे 2 बॉल निर्णायक फेकायला लागतील, तेव्हाच मॅच मध्ये बनून राहील. सध्या गोलंदाजी करत असताना गावदेवी कोपरो टीम 8 मध्ये 13. समोर पुन्हा एकदा फलंदाज पाहिलं, आदिर भगत. जड मध्ये गोलंदाजी, हा बॉल अगदी चांगल्या रीतीने डिलिव्हर केला. डॉट चेंडू आला, समीकरण बदललं. 7 मध्ये आता 13 धाब्यांची गरज. बॅटिंग करत असताना ओढा पण बहाल टीमला. कहते ना मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में चांद होती है, पंखों से कूच नहीं होता, हौसलों में उड़ान होती है. आत्मविश्वासानं गोलंदाजी मॅच मध्ये नितीन पाटीलची पाहायला मिळतं. 7 बॉल 13. प्रहार केलाय, फटका चांगला, ताकद पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू चालल्या बॉललाईनच्या बाहेर. मिळतीचा अंतिम बॉलवरती आलाय षटकार. अशा रीतीनं 4 षटकांचे खेळ समाप्त झालं. 4 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 47-47. 54 धाब्याचं लक्ष होतं. आता येणारे 6 बॉल आणि करायच्यात मॅच मध्ये अद्याप विचार केला तर 7 धाबा. येणारे 6 बॉल 7 धाब्यांची गरज. आता कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल जो येणाऱ्या 6 बॉल मध्ये 7 धाबा वाचून देईल गावदेवी कोपरो टीमला. मागील षटकाचा विचार केला तर नितीन पाटीलने तब्बल खर्च केला 16 धाबा आणि तिथूनच मॅच मध्ये युटर्न घेतलं. बॅटिंग करत असताना ओढा पण वहाल टीमनं 6 मध्ये 7 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. बॉलिंग ट्रॅक वरती विश्वास दाखवला आकाश पाटील याचा वापर मॅच मध्ये केला गावदेवी कोपरो टीमनं. समोर फलंदाज पहिला स्ट्राइक एंड वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल सुदेश सालुंके. हा फलंदाज स्ट्राइक एंड वरती. 6 मध्ये 7 धाबा वाचवायच्या प्रत्येक बॉल अगदी निर्णायक फेकावा लागेल आकाश पाटीलला. संघनायकांना ठेवलं विश्वास आणि त्या विश्वासावरती ठाम कामगिरी मॅच मध्ये करावी लागेल. चला थोडा पास केला, मॅच इम्पॉर्टंट आम्हाला ठाऊक आहे, मात्र वेळेवरती तुम्हाला इनिंग देखील समाप्त करावी लागेल. 6-7. पहिला बॉल निर्धाव फेकला, मॅच मध्ये शिरकाव करतो गावदेवी कोपरोली. आता समीकरण बदललाय. येणारे 5 बॉल 7 धाब्यांची गरज. आत्मविश्वासानं खेळ साकारावा लागेल, जिद्द चिकाटी ठेवावी लागेल मॅच मध्ये. सध्या कोपरो टीमला 6 मध्ये 7 वाचवायचा प्रत्येक बॉल निर्णायक फेकावा लागेल. आकाश पाटीलला हा कारनामा केला तरच हा सामना जिंकू शकतो. तो मात्र गावदेवी कोपरो संघ. समीकरण बदलला. येणारे 5 बॉल 7 धाब्यांची गरज. समोर एक ठाकरे फलंदाज येण्या अक्षमध्ये सुदेश सालुंके. ज्या फलंदाजच्या बॅटमध्ये आपण एक षटका पाहिला आणि तोच फलंदाज सध्या स्ट्राइक एंड वरती. फिक्र करता है क्या, फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा फिर देखो होता है क्या.
स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल आकाश पाटीलला. फुलटॉस बॉल इनसाइड आउट केला क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एक टप्पाईने ऍक्शन चेंडू उचलती फेकतील. अवघ्या सिंगलला प्राधान्य. एकेरी दाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पाहिली ना, संघ जाऊन पोहोचला 48 या आकड्यावरती. समीकरण पाहिलं आता येणारे 4 बॉल 6 धाब्यांची गरज. 4 बॉल 6चं समीकरण. मॅच रफ अँड टफ हा अडतंगीचा हा सामना तुम्हाला पाहायला मिळतो. येणारे 4 बॉल गरज 6 धाब्यांची. मॅच भरपूर चांगली प्रेक्षण लढत. दोन्ही टीम चांगला संघर्ष करत असताना मॅच मध्ये आपण पाहतोय. आकाश पाटील वरती विश्वास ठेवला. अद्यापिक मी म्हणेन ठाम गोलंदाजी मॅच मध्ये कोपरो टीम साठी आकाश पाटीलने केल्या. प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. आपल्याच फॉलोथ्रू मध्ये चेंडूची अडवणी केली आणि हा देखील निर्धाव चेंडू आला. समीकरण पाहिलं महागुरू. येणारे 3 बॉल आणि गरज 6 धाब्यांची. आणि गोलंदाजाला बघा एक स्वर्ण संधी आहे. जर सामना जिंकून दिला या गोलंदाजाने तर आशुतोष शेळके आमचे स्पर्धा ऑर्गनायझर आहेत, सागर पाटे असेल, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने 5,000 रुपयाचा कॅश प्राइज गोलंदाजाला असेल. येणारे 3 बॉल 6 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार आकाश. जडमध्ये गोलंदाजी क्षेत्ररक्षक आहेत. टार्गेट हिटचा प्रयत्न केला. कलेक्टिंग झाली नाही आणि तिथे सिंगलला प्राधान्य. एकेरी दाब्यानं संघ 49 या आकड्यावरती. लक्ष 54 दाब्याचं होतं. आता येणारे 2 बॉल 5 धाब्यांची गरज आहे. काय गोलंदाजी केली. रख हौसला मंजर भी आएगा. पासे के 5 चलकर समंदर भी आएगा. टक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर तेरी मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. मॅच मध्ये मजा रोमांच सामना पाहायला मिळतं. येणारे 2 बॉल 5 धाब्यांची गरज. काय गोलंदाजी साकारल्या. 6 मध्ये 7 धाबा डिफेन्स करायच्या त्यानं. अशा स्थितीमध्ये संघ नायकानं ठेवलेला विश्वास आणि त्या विश्वासावरती अगदी सार्थ कामगिरी करत असताना मॅच मध्ये आकाश पाटील समोर सुदेश साळुंके. व्यासपीठावरती आपण इन्व्हाइट करूया. खरं तर अकोली गावचे आदरणीय वासुदेव शेळके यांना, धुंद्रेगावचे आदरणीय रविजी चौधरी या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती आपण व्यासपीठावरती या. प्रहार करण्याचा प्रयत्न साईडला केलेलाय. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न. थ्रो थोडीशी अचूक होती. ऑन स्ट्रम थ्रो होणं महत्वाचं होतं आणि या बॉलवरती दाबाला 2. आता समीकरण पाहिलं. 1 बॉल आणि 3 धाब्यांची गरज. सामना आवडला असता तर प्रेक्षक वर्ग एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. 1 बॉल आणि 3 धाब्यांची गरज. काय सामना. तेवढंच कौतुकास्पद गोलंदाजी साकारल्या मॅच मध्ये आकाश पाटीलला. 6 मध्ये 7 धाबा डिफेन्स करायच्या होत्या. जिद्द चिकाटीनं गोलंदाजी साकारल्या. जिद्द ठेवल्या. जोपर्यंत मिळणार नाहीये ना तोपर्यंत गप्प बसणार नाही. आणि तीच गोलंदाजी आकाश पाटीलची मॅच मध्ये. चला थोडा पास केला. विनंती करेन कोपरो टीमला. मॅच इम्पॉर्टंट मात्र आपल्याला देखील इनिंग वेळेवरती समाप्त करावे लागेल. अजित पाटे आणि सागर पाटे आणि आशुदादा शेळके यांच्या वतीने सागर पाटे बघा सामना जिंकला तर गोलंदाजाला 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. ओवर टू कमेंट्री बॉक्स. कंटिन्यू. अनेक सारे कॅश प्राइज पाहतोय. मॅच देखील इम्पॉर्टंट आहे. 1 बॉल मध्ये आता 3 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे ओढा पण वहाल टीम लक्ष द्या. सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला 1 बॉल मध्ये कंपल्सरी 3 धाबा बनायला लागतील. एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 3 धाबा. गोलंदाज तयार आकाश पाटील. फटका चांगलाय. ओ चेंडू चाललाय बॉललाईनच्या बाहेर. अंतिम क्षणाला सामना जिंकला. विजय फटका केसरा फलंदाज सुदेश साळुंकेनं सामना जिंकला. अभिनंदन टीम. ओढा पण वहाल हार्ड लक गावदेवी कोपरो टीम. हारल्यात पण मागरू वाघासारखे लढले मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच कोपरो संघ तुम्हाला देखील आम्ही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच यस नो डाऊट 4 खेळाडूंना अगदी अंतिम क्षणाला विजयी फटका खेचला. तोच फलंदाज सुदेश साळुंके ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. सावे आपण महागुरू यांच्याकडे. थँक्स मंगेश. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये ओडाफोन बाल क्रिकेट संघाने विजय संपादित केलं. अभिनंदन कोपरोली क्रिकेट संघ. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचा मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत.